Let us revise few more examples related to quadratic inequations. I am to revise few examples related to quadratic inequation. Let us take the next quadratic inequation. The first for today. The question is x square plus x plus 1 greater than 0. The question is x square plus x plus 1 greater than 0. How to solve this kind of quadratic inequation? Yes, we have to factorize it. So I give you a minute. Please tell me what the factorization could be. ह्याचं factorization करून तुम्ही मला प्लीज सांगा या quadraticचं. Yes, all of you. काय झालं? होत नाही फॅक्टराइज. किती आहे बघा प्रोडक्ट ह्याचा? प्रोडक्ट 1 आहे आणि असे दोन फॅक्टर्स वनचे ज्यांची समेशन पण +1. सम इज ऑल्सो 1, प्रोडक्ट इज ऑल्सो 1. नाही भेटत ना फॅक्टर्स? भेटलेत का कोणाला? Did anyone get it? See, you have learned this की एखाद्या क्वाड्रॅटिकचा b² - 4ac जर लेस देन 0 असेल याचा अर्थ त्याच्यात नो रूट्स असतात. म्हणजेच देयर आर नो रूट्स. इट हॅज गॉट नो रूट्स. रूट्सच नाही आहेत ह्याचा अर्थ तो क्वाड्रॅटिक जो काही असणार आहे रूट्सच नाही त्याचा अर्थ तुम्ही असंही घेऊ शकता ना की तो एक्स ला इंटरसेक्टच करणार नाही जसं आपण काल शिकलो. नो इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. When I say it has got no roots, what does it clearly mean? रूट्स कधी भेटत नसतात मला सांगा. प्लीज बी इंटरॅक्टिव्ह ऑल ऑफ यू. तुम्हाला स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? एखाद्या एक स्टॉप फाइंडिंग रूट्स. फर्स्ट ऑफ ऑल हे जे रूट्स मिळणार नाहीत बरं का सगळ्यांना. का मिळणार नाहीत आय टेल यू. This quadratic equation has got no roots. Why it has got no roots? Because this is a quadratic equation where it is not intersecting the x-axis. तो x-axis ला कुठेही intersect करत नाही. आणि मी तुम्हाला जे दोन प्रूफ देऊ शकतो. एक तर याचा ग्राफ तुम्हाला मी काढून दाखवू शकतो. तो ग्राफ जो असणार आहे तो अशा प्रकाराचा असेल जिथं तो वरच्यावर निघून जातो किंवा अशाही प्रकाराचा असू शकेल जिथं तो खालच्या खाली निघून जातो. दिस इज अ ग्राफ ऑफ अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल which is also called a parabola. हे शिकवले की नाही मी काल? ऑल ऑफ यू.
This is a graph of a quadratic polynomial, which is also called a parabola. Yes. आता हे दोन्ही पॅराबोला जर तुम्ही लक्ष देऊन बघितला तर हे कुठेही एक्स ला इंटरसेक्ट करतात का? आर दे इंटरसेक्टिंग एक्स ऍक्सिस? Are they intersecting x-axis? So how many roots will they have? If I ask you यांचे रूट्स किती, याचं उत्तर तुम्ही कालही दिलेलं आहे मला. यांचे रूट्स किती, तर किती आन्सर द्याल तुम्ही मला? ऑब्वियस आहे की याचे 0 रूट्स असतात. ह्याचेही रूट्स किती असतील? ह्याचेही रूट्स नक्कीच 0 असतील. पण हा जो फंक्शन आहे तो पूर्ण अबाव एक्स ऍक्सिस आहे का? काय फरक आहे दोघांमध्ये? हा अबाव एक्स ऍक्सिस आहे आणि हा काय आहे? बिलो एक्स ऍक्सिस. बरोबर? तो आहे अबाव एक्स ऍक्सिस आणि हा आहे बिलो एक्स ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिसच्या वर आहे म्हणजे ह्या सगळ्यांचा वाय कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असेल. येस ऑर नो? अबाव एक्स ऍक्सिस म्हणजे सगळ्यांचाच वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल आणि हा बिलो एक्स ऍक्सिस आहे म्हणजे सगळ्यांचा वाय कोऑर्डिनेट काय असेल सांगा मला? जर हा एक्सच्या खाली जातो म्हणजे सगळ्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट काय असेल? निगेटिव्ह. करेक्ट. जर तुम्ही चेक केला ह्याचाही डेल्टा म्हणजे ह्याचा बी स्क्वेअर मायनस 4ac या अबाव एक्स ऍक्सिस वाल्याचाही डेल्टा हा निगेटिव्ह असतो आणि बिलो एक्सिस वाल्याचाही डेल्टा निगेटिव्ह असतो. डेल्टा म्हणजे कोण असतं? डेल्टा इज नथिंग बट बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणून तर नो रूट्स भेटतात. बी स्क्वेअर मायनस 4ac असल्यामुळे नो रूट्स. नो रूट्स म्हणजे नो इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. नो इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस म्हणजे 2 केसेस असू शकतील. कुठले 2 केसेस असतील? ह्याला मी म्हणतो अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस. असं म्हणतोय का ह्याला? अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस. अपवर्ड का म्हणतो मी त्याला? वर तोंड करून आहे ना हा. हा खाली तोंड करून आहे तर ह्याला डाऊनवर्ड म्हणलं पाहिजे. दिस इज अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस. आणि हे खाली कसं आहे मला सांगा आता? इथं खाली लिहू दे. व्हॉट शुड आय राईट हिअर? द सेकंड केस जेव्हा आपण म्हणतो की इंटरसेक्शन एक्स ऍक्सिस बरोबर भेटतच नाही तर असे 2 केसेस होतील जे मी दोन्ही ग्राफ समोर काढलेले आहेत तुमचे. एक आहे अपवर्ड पॅराबोला विच इज अबाव एक्स ऍक्सिस आणि दुसरा आहे करेक्ट डाउनवर्ड पॅराबोला अँड बिलो एक्स ऍक्सिस. हा जो असेल अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस हा ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. का? कारण वर आहे ना तो, एक्सच्या वर आहे आणि वरच्या वरच निघून जातो तो. म्हणजे तो कर्व पूर्णपणे कर्ववरचे सगळ्यांचे वाय कोऑर्डिनेट हे नेहमी पॉझिटिव्ह असतील. येस? सांगा बघू सगळ्यांनी. आणि जो खालच्या खाली निघून जातो तो कसा असेल? ऑलवेज निगेटिव्ह. मी परत एकदा एक्सप्लेन करतो हे सगळं. ज्यांनी लेट जॉईन झालेत प्लीज लक्ष देऊन बघा. मी पहिला हा इक्वेशन इथं लिहून घेतला. तो इक्वेशन लिहून घेतल्यानंतर मी त्याचा डेल्टा काढला. भले तुम्ही काढला नसेल तर तुम्ही मनातल्या मनात तुम्ही कॅल्क्युलेट केला असावं. A1 आहे, B1 आहे, C1 आहे म्हणजे डेल्टा जो असेल बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर तुम्ही बघितला तर 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 1 किती होईल सांगा मला? व्हॉट कुड बी द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इन दिस केस? इट इज गोइंग टू बी मायनस. करेक्ट. नाव तुमचा डेल्टा इज ऑलरेडी मायनस 3 विच इज लेस देन 0 म्हणजे डेल्टा तुमचा निगेटिव्ह आलेला आहे. अँड व्हॉट हॅव यू लर्न इन द केस ऑफ डेल्टा वेन इट इज निगेटिव्ह? तुम्ही काय कन्क्लूड करताय? यू कन्क्लूड दॅट इट हॅज गॉट नो रूट्स. बघा हे 1 मायनस 4 होईल विच इज गोइंग टू बी मायनस 3. ठीक आहे. एनिवेज ते निगेटिव्ह तरी आहेच नक्की म्हणजे त्याचे रूट्स मिळणार नाहीत. मग जेव्हा मी विचार केला रूट्स मिळणार नाहीत असं जेव्हा मी म्हणतोय
रूट्स तर मी शिकलोय की ते एक्स बरोबरचे इंटरसेक्शन आहेत, बरोबर. रूट्स म्हणजे काय असतात, एखाद्या कर्वचं एक्स ऍक्सिस बरोबरचं इंटरसेक्शन. मग जेव्हा मी म्हणतोय की नो रूट्स, म्हणजे मी एक्सला इंटरसेक्ट केलंच नाही. मान्य आहे सगळ्यांना? मान्य आहे का सगळ्यांना? नो रूट्स पासून माझा हा कन्क्लुजन मान्य आहे का? नो इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. येस, ऑल ऑफ यू. रूट्सच मिळत नाहीयेत ह्याचा अर्थ आय हॅव गॉट नो इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस. नाउ प्रोसीडिंग फर्दर, व्हेन आय से नो इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस, मला तर माहित आहे की हा जो क्वाड्रॅटिक आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जो आहे, तो दिसायला असा यू शेप्ड असतो. कसा असतो तो? यू शेप. आता जेव्हा मी विचार करतोय की याचा एक्स बरोबरचा इंटरसेक्शनच होत नाहीये, म्हणजे तो एक्स ला कुठे इंटरसेक्टच करत नाहीये, मग हा कसा असावा? ह्याचा जर का विचार केला तर हा या दोन प्रकारचा असू शकेल. म्हणजे यू शेप वर तोंड करून जो वरच्यावर निघून गेलाय, किंवा खाली तोंड करून जो खालच्या खाली निघून गेला. या दोन शेप किंवा हे दोनच पॉसिबिलिटीज आहेत का मला सांगा? बरोबर ना? हे दोनच पॉसिबिलिटीज आहेत. एकतर वर तोंड करून आहे किंवा खाली तोंड करून आहे. आणि ह्या दोघांकडेही रूट्स नाहीयेत बघा. ह्या दोघांची रूट्स का नाहीयेत सांगा बघू मला? व्हाय दे हॅव गॉट नो रूट्स? कारण हे दोन्ही कर्व कुठे पण एक्सला इंटरसेक्ट करतायत का? कर्व नंबर 1 आणि कर्व नंबर 2 एक्सला इंटरसेक्ट करतायत का? टेल मी, ऑल ऑफ यू. हे दोन्हीही कर्व एक्सला इंटरसेक्ट करत नाही. दोघेही पॅराबोला आहेत, मान्य आहे. दोघेही क्वाड्रॅटिकला रिप्रेझेंट करतात, तेही मान्य आहे. पण दोघेही एक्सला इंटरसेक्ट करत नाहीत आणि दोघांचाही डेल्टा हा निगेटिव्ह असणार आहे. बरोबर? येस, डेल्टा इज लेस दॅन 0, म्हणजे ते एक्सला इंटरसेक्ट करत नाहीत. मान्य आहे सगळ्यांना? पण दोघांमध्ये एक फरक काय आहे, की त्यातला एक जो आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा जो आहे तो नेहमीच निगेटिव्ह आहे. एकच डिफरन्स आहे का नाही मला सांगा? बाकी सगळे सिमिलॅरिटीजच आहेत. नो रूट्स किंवा 0 रूट्स दोन्ही केसमध्ये दोघेही पॅराबोला रिप्रेझेंट करतात. एक फक्त अबव्ह एक्स ऍक्सिस आहे, दुसरा बिलो एक्स ऍक्सिस आहे. पण दोघेही यू शेप्ड आहेत, जे पॅराबोला ज्याला मी म्हटलेलं. पण त्यातला एक जो आहे तो वरच्यावर असल्यामुळे दॅट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मान्य आहे सगळ्यांना? इट इज गोइंग टू रिमेन ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि दुसरा जो आहे तो खालच्या खाली निघून गेल्यामुळे इट इज ऑलवेज निगेटिव्ह. येस. नाउ माय क्वेश्चन इज आय गेस तुम्हाला हे सगळं मी जे काही लिहिलंय ते समजले. हा सगळा पार्ट जो काही मी लिहिलाय तो समजला तुम्हाला, बरोबर? नाउ वुड यू वॉन्ट टू लिसन टू माय क्वेश्चन? आता माझं क्वेश्चन काय, जर हे सगळं तुम्हाला लक्षात आलं असेल तर. येस, सो नाउ माय क्वेश्चन इज, हा जो काही एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आहे, हा नेमका 1 आहे का 2 आहे? यातला कुठला आहे? एक तर नक्की की या दोघांमधलाच कुठला तरी हा एक आहे, कारण ह्याचा डेल्टा निगेटिव्ह आहे ना. ह्याचा डेल्टा निगेटिव्ह आहे, म्हणजे हा एकतर टाइप 1 चा पॅराबोला असेल, टाइप 2 चा असेल. म्हणजे एक तर हा अपवर्ड पॅराबोला अबव्ह एक्स ऍक्सिस किंवा डाऊनवर्ड पॅराबोला बिलो एक्स ऍक्सिस, या दोघांपैकी कोणतरी हा एक नक्कीच असणार आहे. पण या दोघांपैकी कुठला असेल हा? दोघांपैकी कुठला असेल? तनिष्का सेज सेकंड वाला असेल. आर्या सेज अपवर्ड. Sanya says upward. Srishti says upward equation. If I write this as less than 0, or if I write it as greater than 0, will the type change? Less than किंवा greater than लिहिल्यामुळे type change होणार आहे. ठीक आहे, 1 मिनिट लक्ष देऊन ऐका. खरं तर मला हे आन्सर तुमच्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतंच, की तुम्ही हे कुठलं आहे ते सांगावं. मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे.
म्हणून एक तरी लक्षात घ्या की या साईनवर ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन वर आपला पॅराबोला कुठल्या टाईपचा आहे हा डिपेंडंट नाहीये. irrespective of whatever is written in front of this, we are going to focus on just the parabola which is x square plus x plus 1. एवढ्यावरच फोकस करायचंय आणि एवढ्यावरच बघून आपल्याला ठरवायचंय की which kind of parabola is this. आणि मी ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. So please pay attention. So whether it is a type 1 parabola or type 2 parabola, हे 2 मिनिटात तुम्हाला क्लिअर होईल. आणि हाच नाही, कुठलाही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे. आणि ते ओळखायला फार सोपी टेक्निक आहे. तर ते काय टेक्निक आहे बघा. तुमचा जो काही क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही लिहिलेला आहे, हा आन्सर तुम्ही मला द्या. त्याचा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जो आहे तो काय आहे? टेल मी द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. तुमचा जो क्वाड्रॅटिक आहे त्याचा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे? 1. जो काही तुम्ही मला कोइफिशियंट सांगताय तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? काय आहे तो? पॉझिटिव्ह. आता एक लक्षात घ्या, जर का तो पॉझिटिव्ह असेल तर तो पॅराबोला हा अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस असणार आहे. इट इज अ अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस. जर का त्याचा कोइफिशियंट निगेटिव्ह असता तर तो डाऊनवर्ड पॅराबोला झाला असता. जर का त्याचा कोइफिशियंट पॉझिटिव्ह असेल तर तो अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस असेल. म्हणजे हा टाइप 1 आहे का टाइप 2 आहे? इट इज अ टाइप 1 and not a type 2. टाइप 2 साठी काय लागतं? कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर लेस देन 0. आणि टाइप 1 साठी काय लागतं? कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर ग्रेटर देन 0. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जर पॉझिटिव्ह असेल तर तो टाइप 1 म्हणजे अपवर्ड पॅराबोला अबाव एक्स ऍक्सिस, आणि एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट निगेटिव्ह असेल तर तो टाइप 2 म्हणजे डाऊनवर्ड पॅराबोला बिलो एक्स ऍक्सिस. पटले सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलं का? नाउ कमिंग बॅक टू माय क्वेश्चन. येस, सगळ्यांना बऱ्यापैकी लक्षात आले मला काय सांगायचंय? हाऊ टू चेक वेदर इट इज अन अपवर्ड पॅराबोला और डाउनवर्ड पॅराबोला. येस, ऑल ऑफ यू. मग आता प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे, बघा इकडं, प्लीज पे अटेन्शन. प्रश्न असा आहे की एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हा कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूज साठी पॉझिटिव्ह असतो असं विचार. म्हणजे लक्षात घ्या प्रश्न, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हा अशा कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत ज्याच्यासाठी तो पॉझिटिव्ह असतो? श्रेयस इज आस्किंग डेल्टा वरून कळणार नाही का? श्रेयस, डेल्टा वरून कळत नाही का? कारण दोघांचाही डेल्टा निगेटिव्ह आहे. म्हणून तुला कळत नाही की तो अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे. म्हणून आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंटच बघावा लागतो. डेल्टावरून आपल्याला कळत नाही आणि फक्त एक्स स्क्वेअरचाच कोएफिशियंट बघायचा असतो, दुसरा कोणाचा कोएफिशियंट बघायचा नसतो. ठीक आहे. श्रेयस इज अ डाऊट हिअर की वेदर कॅन वी डिसाइड की तो डेल्टावरनं आपल्याला ठरवता येतो का की तो अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे? तर त्याचा आन्सर नो आहे. डेल्टावरनं आपल्याला ठरवता येत नाही, कारण डेल्टा हा जो काही आहे हा दोघांचाही निगेटिव्ह आहे. कारण दोघांचेही रूट्स भेटत नाहीत ना. अपवर्ड पॅराबोलाचेही रूट्स भेटत नाहीयेत आणि डाऊनवर्ड पॅराबोलाचेही रूट्स भेटत नाहीत, म्हणून दोघांचाही डेल्टा निगेटिव्ह आहे. म्हणजे तू समजा इथं मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 किंवा मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 1 असं जर का तू सोडवायला घेतलास या क्वाड्रॅटिकचं, तर ह्याचा डेल्टा काढून बघ. हाही निगेटिव्ह येतोय बघ तुझा, आणि हाही डेल्टा निगेटिव्ह येतोय. म्हणजे असे पण क्वाड्रॅटिक असणार आहेत ज्यांचा डेल्टा निगेटिव्ह आहे, पण हा जो वरचा काढलाय मी तो डाऊनवर्ड पॅराबोला आहे आणि खाली जो काढलाय तो अपवर्ड पॅराबोला आहे. समजते? क्लिअर झाले? सो डेल्टावरून आपल्याला फाइंड करता येत नाही, आणि आपल्याला अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे हे चेक करण्यासाठी स्ट्रिक्टली आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंटच बघावं लागतं. या गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्यांना? बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या का क्वाड्रॅटिक रिलेटेड?
आता प्रश्न बघा त्यांनी काय विचारलंय बघा. आपण फक्त एवढ्याचाच अभ्यास केला एवढा वेळ. वी वर जस्ट फोकसिंग ऑन x square plus x plus 1 and we just try to find out that x square plus x plus 1 is a upward parabola which is above x axis. एवढं आपल्याला लक्षात आले. But now let us look at the question. They are asking you the interval in which the curve is greater than 0. प्रश्न काय बघा. x square plus x plus 1 म्हणजेच त्या पूर्ण कर्वची व्हॅल्यू अशा कुठल्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह आहे. फॅक्टर्स तर पडत नाहीयेत. आपण नॉर्मल जे काही मेथड यूज करतोय ती तर इथे यूज करता येणार नाहीये ना. पण मला तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट सांगा की एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 म्हणजेच हा जो पॅराबोला आहे तो टाईप 1 चा आहे. मान्य आहे सगळ्यांना? तो टाईप 1 चा आहे. येस ऑर नो? अँड टाईप 1 चा असल्यामुळं तो नेहमीच पॉझिटिव्ह आहे. येस ऑर नो? अपवर्ड पॅराबोला असल्यामुळे तो नेहमीच पॉझिटिव्ह आहे. येस ऑर नो? मग त्यांनी जो काही हा प्रश्न विचारतायत की कधी तो कुठल्या एक्सच्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह आहे, तर त्यांना आपण काय सांगूया? ऑलवेज. म्हणजे मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी. कुठलं पण तुम्ही एक्स घ्या, हा जो काही कर्व आहे हा नेहमीच पॉझिटिव्ह असणार आहे. तुम्ही काय इंटरवल विचारताय आम्हाला? आम्हीच तुम्हाला सांगतो की हा जो काही क्वाड्रॅटिकचा कर्व आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर द इंटरवल इज, इट इज गोइंग टू रिमेन ऑलवेज पॉझिटिव्ह. येस ऑर नो? आणि तुम्ही ट्रायल एरर करू शकता. तुम्ही सगळ्यांनी एक एक्सची व्हॅल्यू टाकून बघा सर. एकदम -10 टाकूया आपण. एक्सच्या जागी -10 टाकूया. -10 टाकल्यानंतर पण हा आन्सर पॉझिटिव्हच येणार. येणार आहे का नाही मला सांगा? कुठली पण एक्सची व्हॅल्यू टाका. काय पण इंटरव्हल असू दे. कुठली पण एक्सची व्हॅल्यू असू दे. नेहमी आन्सर पॉझिटिव्ह देणार बघ. कारण अपवर्ड पॅराबोला म्हणल्यावर आपण लिहिलंय ना इथंच ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणून. लिहिले की नाही? अपवर्ड पॅराबोला म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि डाउनवर्ड पॅराबोला म्हणजे ऑलवेज निगेटिव्ह. मग त्यांनी काय विचारतात की अपवर्ड पॅराबोला एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हा अपवर्ड पॅराबोला अबॉव एक्स एक्सिस जो आहे त्याचा डेल्टा निगेटिव्ह आलेला आहे. म्हणजे आपण कन्फर्म केलेला आहे की तो जो काही अपवर्ड पॅराबोला आहे तो एक्स एक्सिसच्या अबाव आहे. ठीक आहे. मग आणि त्यांनी विचारतात की ते केव्हा पॉझिटिव्ह असेल, तर आपण त्यांना काय सांगितलं पाहिजे? व्हॉट शुड बी आन्सर हिअर? व्हेन इज इट पॉझिटिव्ह? येस, टेल मी. बघा मी अजून एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका. मी काय सांगतो लक्ष देऊन ऐका. माझा कर्व होता एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. पहिला प्रश्न, हे जे फॅक्टर्स पडतायत, पहिला आपण फॅक्टरायझेशन करायला गेलो. प्रश्न होता एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0. फॅक्टर्स पडतायत? प्लीज टेल मी. फॅक्टर्स पडत नाहीत. मग आपण समोर नो लिहूयात. करेक्ट पूर्ण. थोडं मॉडिफिकेशन आहे त्यामध्ये. त्यानंतर पहिला आपण चेक काय केलं? फॅक्टर्स पडतात का? फॅक्टर जर पडले असते, फॅक्टर्स जर का पडले असते तर आपण काल एवढा वेळ जे शिकलो त्या पद्धतीनेच गेलो असतो. स्टेप 1, स्टेप 2 अँड स्टेप 3. येस ऑर नो? सगळ्यांनी सांगा मला. फॅक्टर्स जर पडले असते तर हा सगळा विषय आलाच नसता. बरोबर आहे? ऑल ऑफ यू. म्हणजे आता फॅक्टर्स आपले पडलेले नाहीयेत म्हणल्यावर आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग आपण काय केलं? आपण जरा विचार केला, ह्याच्या फॅक्टर्स पडत नाहीयेत, याचा अर्थ ह्याचा डेल्टा चेक करून बघूया एकदा. डेल्टा आपण चेक केला बी स्क्वेअर मायनस 4ac ना, आणि तो डेल्टा आपल्याला मिळाला -3 विच इज लेस देन 0. बरोबर? डेल्टा आपल्याला काय मिळाला? लेस देन 0. डेल्टा निगेटिव्ह म्हणजे आपण 10वीत काय शिकलो? काय म्हणतो आपण याला? डेल्टा निगेटिव्ह म्हणजे 10वीत काय शिकलो आपण? डेल्टा इज निगेटिव्ह म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? नो रूट्स. मान्य सगळ्यांना? म्हणजेच नो इंटरसेक्शन विथ एक्स एक्सिस.
आता इथं लक्ष द्या. म्हणजे हा पॅराबोला जो काही आहे, क्वाड्रॅटिक पॅराबोला जो काही आहे, हा असा पॅराबोला आहे जो एक्सला इंटरसेक्टच करत नाही. मान्य आहे सगळ्यांना? हा पॅराबोला एक्सला इंटरसेक्टच करत नाही. बरोबर? आता बघा इथं सगळ्यांनी. मग असं होत असताना इफ इट इज नॉट इंटरसेक्टिंग द एक्स ॲक्सिस, मग तो कसा असेल? मग त्यावरनं कशावरून ओळखलं? त्याचं मग एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट चेक केलं. चेक द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर कसा आहे मला सांगा? कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर कसा आहे? इज इट ग्रेटर दॅन 0? येस, पॉझिटिव्ह आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इथं मला 1 दिसतोय आणि 1 हा ग्रेटर दॅन 0 आहे. बरोबर? मग कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हटल्यावर मी काय कन्क्लूड केलं लगेच? की हा अपवर्ड पॅराबोला आहे. बरोबर? आणि डेल्टा लेस दॅन 0 वरून मी काय कन्क्लूड केलं? इट हॅज गॉट नो इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस. या 2 गोष्टी लक्षात आल्यात का? कोएफिशियंट वरनं आपण काय सांगू शकलो? की तो अपवर्ड पॅराबोला. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल तर तो अपवर्ड पॅराबोला असेल. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर निगेटिव्ह असेल तर तो डाउनवर्ड पॅराबोला असेल. हे क्लिअर आहे सगळ्यांना? स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 क्लिअर आहे का? त्याचं इंटरसेक्शन का नाहीये एक्स ॲक्सिस बरोबर हे क्लिअर आहे का? तो अपवर्ड पॅराबोला का आहे हे क्लिअर आहे का सगळ्यांना? या 2 गोष्टी क्लिअर आहेत का मला सांगा. मग मी पुढचं घेतो. इज दिस क्लिअर बोथ ऑफ द थिंग्स? एक तर तो अपवर्ड पॅराबोला आहे बिकॉज द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, आणि दुसरा त्याचं इंटरसेक्शन एक्स बरोबर नाहीच आहे. का? कारण त्याचा डेल्टा ही निगेटिव्ह आहे. ठीक आहे? हे मान्य आहे सगळ्यांना? पुढे जाऊ दे का आता? असं असेल तर आपला आन्सर बऱ्यापैकी इथं कंप्लीट झालेला आहे. लेट मी टेल यू, अपवर्ड पॅराबोला जो एक्सला कधीच इंटरसेक्ट करत नाही, तो म्हणजे असा दिसणारा असेल का? इट इज अ अपवर्ड पॅराबोला जो एक्सला इंटरसेक्टच करत नाही. मान्य आहे सगळ्यांना? अपवर्ड पॅराबोला जो एक्सला कधीच इंटरसेक्ट करत नाही, म्हणजे तो असा असेल की नाही मला सांगा? येस ऑल ऑफ यू. असा असेल? म्हणजे अपवर्ड पॅराबोला व्हिच इज नॉट इंटरसेक्टिंग एक्स ॲक्सिस, जर का तो असा असेल तर तुम्ही डायरेक्टली कन्क्लूड करा की इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. गॉट इट? इट इज गोइंग टू बी ऑलवेज पॉझिटिव्ह. कुठलं पण एक्स घ्या, कर्व वरतीच असल्यामुळं कर्वची व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच असणार आहे, इररिस्पेक्टिव्ह व्हॉट एक्स यू आर टेकिंग. कुठल्या पण इंटरव्हलमध्ये कर्व हा नेहमीच पॉझिटिव्ह असणार आहे. एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह होऊ शकेल, लक्षात घ्या. म्हणजे मला काय सांगायचं आहे? असा पॅराबोला पण मी काढू शकतो. हा अपवर्ड पॅराबोला अबव एक्स ॲक्सिस नाहीये का? सांगा मला. इजंट दिस अ अपवर्ड पॅराबोला अबव एक्स ॲक्सिस? येस, इट इज अ अपवर्ड पॅराबोला अबव एक्स ॲक्सिस. आणि तो एक्सला इंटरसेक्टच करत नाही. म्हणजे जे रूट्स नसणार आहेत. बरोबर? पण तुम्ही जर इथं चेक केला तर एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह जरी झाली तर कर्व वरतीच आहे की नाही मला सांगा इथं? एक्स इक्वल टू -1 ला सुद्धा कर्वची वायची व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच असणार आहे. रादर कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूला तो कर्व हे नेहमीच वर आहे. सो फॉर एनी एक्स मी असं लिहिलं तर चालतंय का बघा? फॉर एनी एक्स वाय इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. येस ऑर नो? कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूला वाय हा ग्रेटर दॅन 0 असणार आहे. बरोबर? प्लीज टेल मी. येस, द केस विच वी आर स्टडींग, आपली केस काय आहे? इट इज अ अपवर्ड पॅराबोला. इट हॅज गॉट नो इंटरसेक्शन विथ एक्स ॲक्सिस. हे कशावरनं ठरवलं मी? अपवर्ड पॅराबोला कशावरनं ठरवलं मी? एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट पॉझिटिव्ह म्हणल्यावर तो अपवर्ड पॅराबोला, आणि त्याचा डेल्टा निगेटिव्ह म्हणजे त्याचा इंटरसेक्शन एक्स ॲक्सिस बरोबर होत नाही. म्हणजे तो पॅराबोला असा असेल का?
आणि जर का तो असा असेल तर ह्याचा अर्थ तो वरच्या वरच निघून चाललाय. तुम्ही मला सांगा ही कुठली वाय ॲक्सिस आहे? ही वाय ॲक्सिसच्या वर तोंड करून आहे. ही कुठली वाय ॲक्सिस आहे? पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे की निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे? प्लीज टेल मी ऑल ऑफ यू. हे तरी तुम्ही 10th मध्ये शिकलाय. व्हिच इज दॅट वाय ॲक्सिस? इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह? इट इज अ पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आणि ही कुठलं आहे? खाली आहे ते. खाली चाललंय ते कुठलं आहे? इट इज अ निगेटिव्ह वाय ॲक्सिस. राइटला चाललंय ते कुठलं आहे मला सांगा? एक्स ॲक्सिस. द वन व्हिच इज गोइंग टुवर्ड्स राइट. इट इज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि लेफ्टला चाललंय ते कुठलं आहे? इट इज निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. लक्षात आहे का तुम्ही लहानपणी इथं जे पॉइंट्स मांडत होता ते 1, 2, 3 असंच मांडत होता ना? कुठे मधनंच मायनस लिहित होतं का असं? मधनंच कधी निगेटिव्ह होत होतं का ते? होत नव्हतं ना? म्हणजे याचा अर्थ काय झालं? हे सगळ्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट चेक करा. हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट. कसं चेक करणार तुम्ही? कुठल्या पण पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट कसं चेक करताय? असं लेफ्टला बघताय ना तुम्ही? असं लेफ्टला बघताय की नाही? आणि चेक करताय किती व्हॅल्यू आहे? ग्राफवर वाय कोऑर्डिनेट कसं चेक करताय? त्या पॉइंटला तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट कळतो आणि लेफ्टला बघितलं तर वाय कोऑर्डिनेट कळतो की नाही? समजा इकडे असेल तर तुम्हाला राइटला बघावं लागतं. इकडे कुठं असेल तर राइटला बघावं लागतं. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही राइटला ऑलरेडी पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहिल्यामुळे या सगळ्या पॉइंटचा, जेवढे पॉइंट मी प्लॉट करतोय, या सगळ्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट कसा असेल? सगळ्याच पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट कसा असेल? आता तरी सांगा मला, आता तरी समजलंच पाहिजे. सगळ्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट कसा असेल? करेक्ट? सगळ्याच पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. येस ऑर नो? साहिल, तूही सांगायचं उत्तर. पार्थ, आदित्य, फाईन. त्या सगळ्याच पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह असणार आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, हे जे काही तुम्ही लिहिलंय ना, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 हे म्हणजेच वाय असतं. पण तुम्ही स्कूलमध्ये तुम्हाला ते प्रॉपरली शिकवलं गेलेलं नाहीये. पण तुमचा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तो असाच असायचा y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c. तुम्ही नंतर yच्या जागी 0 टाकायचा. पण हा जो काही तुमचा क्वेश्चन आहे ना, ते म्हणजेच तुमचा y आहे. क्वेश्चन काय आहे तुमचा? इट इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ y. आता तुम्हीच मला सांगा, तुमचा पॅराबोला म्हणजेच जो काही y आहे, तो नेहमीच पॉझिटिव्ह आहे ना? Isn't it always positive? Yes, all of you. Y जो आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह आहे. येस ऑर नो? सगळ्यांनी कन्फर्म करा प्लीज. आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम ईच अँड एव्हरी वन. पॉइंट थोडा क्रिटिकल आहे. एकदा समजलं की नेहमीसाठी लक्षात राहील. सो प्लीज रिवर्ट बॅक. पार्थ, साहिल खाडे, प्लीज रिप्लाय. आय डू नॉट वॉन्ट टू टेक युअर नेम्स अगेन अँड अगेन. आदित्य, सो येस, नो प्लीज पे अटेन्शन. नो यू टेल मी, कुठल्या पण एक्सला जर हे नेहमी पॉझिटिव्हच राहणार असेल, तर अशी कुठली डिफाईन्ड इंटरव्हल असेल का एक्सची? नाही जर हे तेव्हाच पॉझिटिव्ह आणि इतर ठिकाणी निगेटिव्ह असं कुठे मिळतच नाही ना आपल्याला. मिळते का मला सांगा तुम्ही? असं कुठे मिळतंय का? नाही सर या इंटरव्हल मध्येच पॉझिटिव्ह आहे, नाहीतर मग इतर ठिकाणी निगेटिव्ह असं होणार आहे का ते?
चला मी अजून एक मेथड सांगतो तुम्हाला. म्हणजे इथं आन्सर तर तुम्ही काय लिहाल? ऑलवेज किंवा एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. तुम्ही स्कूलमध्ये परफेक्ट स्क्वेअर मेथड शिकलाय? परफेक्ट स्क्वेअर मेथड. आय विल टीच यू वन मोर मेथड टू सॉल्व दिस काइंड ऑफ क्वेश्चन. जर तुम्हाला हा अवघड वाटत असेल तर आय विल टीच यू वन मोर मेथड. परफेक्ट स्क्वेअर मेथड शिकलाय का? येस टेल मी. नाही शिकलं? ठीक आहे बघा. एक मिनिट बघा सगळ्यांनी. सोपी मेथड आहे. एक मिनिट लक्ष द्या. परफेक्ट स्क्वेअर मेथडला काय करायचं असतं बघ. टेल मी द कोएफिशियंट ऑफ एक्स. कोएफिशियंट ऑफ एक्स सांगा चला. एव्हरीवन मला सगळ्यांनी इंटरॅक्टिव्ह असणं पाहिजे. पटपट बोलायचं. एक्सचं कोएफिशियंट किती? 1. त्याचा हाफ करा. मल्टिप्लाय इट बाय 1/2. किती होईल ते? 1/2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 1 ला 1/2 न मल्टिप्लाय केला तर 1/2. त्याचं स्क्वेअर करायचं. त्याचं स्क्वेअर करा. स्क्वेअर केल्यावर किती होईल? एक्सचा कोएफिशियंट घ्यायचं, त्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचं. किती झालं? किती झालं इथं? 1/4. आता बघा काय करायचं. तुमचा जो काही क्वाड्रॅटिक आहे त्याला पहिला एक्स स्क्वेअर तसाच लिहायचा. पुढचा एक्स तसाच लिहायचा. प्लस थर्ड टर्म जी काही तुम्ही लिहिणार आहे ते तुम्ही आता जे आले ते लिहायचं. किती लिहिलं तुम्ही? +1/4. ती ऍड करायची. थर्ड टर्म काय करायची? ऍड. तुम्ही जे काही काढले नाही ह्याला आपण म्हणतो थर्ड टर्म. कशी काढली आपण थर्ड टर्म? आपण एक्सचा कोएफिशियंट घेतला 1, त्याचं हाफ केलं 1/2 आणि त्याचा स्क्वेअर केलं 1/4. ठीक आहे. मग मला तुम्ही सगळ्यांनी सांगा 1/4 ऍड केलेत म्हणल्यावर सबस्ट्रॅक्ट पण केलेच पाहिजेत ना. असं थोडी ना आपण देऊ शकतो. +1 तर आहे तसं दिलं. 1/4 ऍड केला आणि 1/4 सबस्ट्रॅक्ट केलं. येस ऑल ऑफ यू. सो नाव यू टेल मी x² + x + 1/4. तुम्ही प्लीज सगळ्यांनी रफ मध्ये कॅल्क्युलेट करा. x + 1/2 चा स्क्वेअर काढायला जावा. चला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. a + b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने याला एक्सपांड करा आणि मला याचा आन्सर सांगा. a² + 2ab + b² असा फॉर्म्युला असतो. तसंच x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर तुम्ही एक्सपांड करा आणि मला सांगा. येस कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आहे. So is it x² + x + 1/4? Is it x² + x + 1/4? सांगा बघू सगळ्यांनी मला. Is it x² + x + 1/4? So can I write this as x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर? x² + x + 1/4 ला असं लिहिलं तर चालेल का? सांगा बघू. x² + x + 1/4 ला असं लिहिलं तर चालेल? आणि 1 - 1/4 हे किती होतात हे पण सांगा मला. 1 - 1/4 किती होतात हे पण सांगा.
नो तुषार, फक्त 1 - 1/4 करायचंय. 3/4 होणार ना हे. 1 मधनं 1/4 सबट्रॅक्ट केलं किती होईल? विल दॅट बी 3/4? येस ऑल ऑफ यू. हे समजले का? x² + x+1 ला असं लिहिलं तर चालेल का? जे केले ते लक्षात आले का सगळ्यांना? व्हॉट हॅव वी डन? आपण पहिला थर्ड टर्म फाइंड केली. थर्ड टर्म कशी फाइंड केली? आपण x चा कोइफिशियंट घेतला, त्याला 1/2 न मल्टिप्लाय केला, त्याचा स्क्वेअर केला आणि 1/4 आल्यानंतर आपण काय केलंय? 1/4 इथं ऍड केला आणि परत 1/4 सबट्रॅक्ट केलं आणि 1 - 1/4 झालं 3/4 आणि x² + x+1/4 हा कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुम्ही व्हेरीफाय पण केलेलं आहे. ही स्टेप सगळ्यांना लक्षात आली का मला सांगा? ही स्टेप सगळ्यांना लक्षात आली का? सगळ्यांनी रिप्लाय द्या चला. ही स्टेप सगळ्यांना लक्षात आली? नाउ प्लीज ऑल ऑफ यू टेल मी, हा जो काही ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला दिसतोय, हा दिसतोय का ब्रॅकेट स्क्वेअर? कॅन यू ऑल सी दिस ब्रॅकेट स्क्वेअर? हा फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, प्लीज कंप्लीट माय सेंटेन्स. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, हा जो काही स्क्वेअर आहे इज गोइंग टू बी ऑलवेज डॅश. कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूसाठी ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर ऑलवेज डॅश. ऑप्शन्स आर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सगळ्यांनी उत्तर द्यायचं. चला, स्क्वेअर जो काही असतो, एक्स तुम्ही आत काही टाका, पण एक स्क्वेअर जो काही असतो तो नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो? एकदम सिंपल प्रश्न, आलंच पाहिजे. स्क्वेअर जो असतो तो नेहमी कायच असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? सगळ्यांनी सांगायचं. करेक्ट, पॉझिटिव्ह असेल. आणि एखाद्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूला 3/4 तुम्ही ऍड केला तर शेवटी उत्तर काय मिळणार आहे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तुम्ही व्हॅल्यू ऍड करताय, लक्षात घ्या, अजून वाढवायला लागला तुम्ही. मग 3/4 त्याला तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? एखाद्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूलाच तुम्ही अजून एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऍड करताय, मग तुम्हाला आन्सर काय मिळेल? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? बरोबर? बरोबर का? मग तुम्ही मला सांगा, हा जो काही x² + x+1 आहे, हा कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूसाठी, कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूसाठी हा काय असेल? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कुठल्या पण व्हॅल्यू ऑफ एक्स काय असेल? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? सगळ्यांनी सांगायचं, पटपट बोलायचं. टेल मी. इट इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. मग जर का त्यांनी प्रश्न विचारला असेल, x² + x+1 हे कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह आहे, तर आन्सर काय असणार? आन्सर काय असणार आहे? कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी तो पॉझिटिव्ह आहे, x² + x+1? तर आन्सर काय असणार? एक उत्तर आलेलं आहे ऑल, जे बरोबर आहे. आणि काय लिहू शकतो आपण? आणि काय लिहू शकतो? एनी व्हॅल्यू ऑफ एक्स लिहू शकतो? एनी व्हॅल्यू ऑफ एक्स. अजून काय लिहू शकतो आपण? -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी असंही लिहू शकतो. श्रेयस म्हणतो ऑल प्लस मायनस म्हणजे ऑल पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज, तेही लिहू शकतो. म्हणजेच -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. अजून काय आन्सर देऊ शकतो? पण इंटरव्हल मध्ये द्यायचं म्हटलं तर आपण असं लिहिलं पाहिजे ना उत्तर. टेल मी इन विच इंटरव्हल इट शुड बी -इन्फिनिटी टू प्लस. कळाले सगळ्यांना? कळालंय का? अँड समजा मी क्वेश्चन चेंज करतो, कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी हा फंक्शन निगेटिव्ह असेल? आता तरी आपल्याला कळालं की हा नेहमीच पॉझिटिव्ह असणार आहे. मग कुठल्या एक्स साठी हा निगेटिव्ह आहे विचारल्यावर आन्सर काय आला पाहिजे?
काय आन्सर आलं पाहिजे? कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी हा निगेटिव्ह असेल? त्याला सांगायचं हे शक्यच नाही, हा नेहमीच पॉझिटिव्ह आहे. असं कुठला एक्सचा व्हॅल्यू नाहीच आहे की ज्याला हा आन्सर निगेटिव्ह देईल. मग आपण इथं नेव्हर लिहिलं पाहिजे की नाही मला सांग? व्हॉट शुड बी द आन्सर? आताच आपण शिकतोय की कुठल्या पण एक्स साठी तो पॉझिटिव्ह आहे आणि आता परत त्यांनी प्रश्न विचारतात की कुठल्या एक्स साठी तो निगेटिव्ह आहे, तोच फंक्शन. मग त्यांना काय सांगितलं पाहिजे आपण? त्यांना असं सांगितलं पाहिजे की हा कधीही निगेटिव्ह नसतो. मान्य सगळ्यांना? हे मान्य झाले का मला सांगा, हे लक्षात आले का मला सांगा, मगच मला पुढे जाता येईल. सगळ्यांनी मला सांगायचं. आधीची मेथड तुम्हाला अवघड वाटत असेल तर ही मेथड फॉलो करू शकता. तुम्हाला ते पॅराबोला आणि त्या ग्राफवर जायचंच नसेल तर तुम्ही ही मेथड पण फॉलो करू शकता. काय आहे या मेथडमध्ये? या मेथडमध्ये आपण सरळ सरळ ती थर्ड टर्म काढतो, ती ऍड करतो आणि ती सबट्रॅक्ट करतो. कशी काढतो थर्ड टर्म? सांगताय परत एकदा मला? थर्ड टर्म कशी काढतो आपण? आपण एक्सचा कोइफिशियंट घेतो, त्याला 1/2 न मल्टिप्लाय करतो आणि त्याचा स्क्वेअर करतो. बरोबर का? एक्सचा कोइफिशियंट घेतो, त्याला 1/2 न मल्टिप्लाय करतो आणि त्याचा स्क्वेअर घेतो. समजतंय सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय का? मग ते 1/4 आपण आल्यानंतर काय करतो? ते 1/4 ऍड करतो आणि 1/4 सबट्रॅक्ट करतो. आणि त्यानंतर हे पहिले 3 टर्म्स जे आहेत त्याला आपण कसं लिहिलं? ते एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आलं की नाही मला सांग? आणि पुढचं 1 - 1/4 किती आलेलं आहे? 3/4. आणि हे लिहिल्यानंतर आपण त्यांना सांगतो की बघा इथं स्क्वेअर आहे म्हणजे हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. बघा आणि अजून इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऍड केली म्हणजे हा पण पॉझिटिव्ह असणार आहे. याचा अर्थ काय झाला की हा जो काही फंक्शन आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह असेल. बरोबर? असं सांगणार ना त्यांना? त्यांना दाखवणार इथं आपण की बघा इथं स्क्वेअर आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह राहील आणि ह्याला तुम्ही अजून व्हॅल्यू ऍड करत आहे म्हणजे परत पॉझिटिव्हच राहिला. मग तुम्ही विचारताय की ते निगेटिव्ह केव्हा असेल? तर त्याचं उत्तर नेव्हर. समजा तुम्ही विचारला की पॉझिटिव्ह केव्हा असेल? तर त्याचं उत्तर ऑलवेज. फॉर ऑल व्हॅल्यूज. कळाले सगळ्यांना? आता क्लिअर झाले का? या 2 स्टेप प्रोसेस तुम्हाला लक्षात आले का? ऑल ऑफ यू. समजा तो क्वेश्चन असा असता -x² - x - 1 ग्रेटर दॅन 0. ह्याला तुम्ही थर्ड टर्म करायला जाऊ नका. परफेक्ट स्क्वेअर मेथड लगेच तुम्ही यूज करायला जाऊ नका. परफेक्ट स्क्वेअर मेथड केव्हा यूज करणार आहे? परफेक्ट स्क्वेअर मेथड हे केव्हा यूज करणार आहे? जेव्हा तुमचे फॅक्टर्स पडत नसतील. तुम्ही ट्राय केला, सर जे फॅक्टर्सच पडत नाहीत. फॅक्टर्स पडत नाहीत म्हटल्यावर मग याला तुम्ही डेल्टा काढणार. डेल्टा तुमचा निगेटिव्ह आला आणि तुम्हाला आता लक्षात आलं की सर हे फॅक्टर्स काही पडणार नाहीयेत. आपण उगाच कष्ट करून उपयोग नाहीये. आपण परफेक्ट स्क्वेअर मेथड यूज करूया. ठीक आहे. परफेक्ट स्क्वेअर मेथड केव्हा यूज करणार लक्षात आलं का? व्हेन आर यू गोइंग टू यूज परफेक्ट स्क्वेअर मेथड? फर्स्ट ऑफ ऑल समजा मी x² + 2x + 1/2 असा जर प्रश्न दिला किंवा चेंज करतो थांबा. हं. 2x² + x + 1 तुम्हाला म्हटलं बघा बाबा हे कसं सोडवणार आहे हा क्वेश्चन? 2x² + x + 1 ग्रेटर दॅन 0. पहिला तुम्ही काय करायचं? हे जे फॅक्टर्स पडतात का बघायचं किंवा तुम्हाला त्यात पण वेळ घालवायचा नसेल तर पहिला डेल्टा काढून घ्या. डेल्टा तुमचा किती येतो? तुमचा a = 2 आहे, b = 1 आहे, c = 1 आहे. डेल्टा किती येतो जरा सांगा मला? b² - 4ac. b² म्हणजे 1² - 4 × 2 × 1 काय झाला हा? -7 झाला ना?
डेल्टा तुम्हाला आला लेस देन 0, म्हणजे उगाच तुम्ही फॅक्टरच्या मागे पळण्यात काय पॉईंट नाहीये, सम प्रोडक्ट लिहिण्यात काहीच पॉईंट नाहीये. मग तुम्हाला लक्षात आलं की नाही सर, हे जे काय फॅक्टर्स पडणार नाहीये, मग आपण आता ह्याला आपण आपल्या परफेक्ट स्क्वेअर मेथडनं सोडवूयात. मग परफेक्ट स्क्वेअर मेथडनं सोडवत असताना आपण काय केलं पाहिजे, पहिला तर आपल्याला इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो आहे तो इथं 2 चालणार नाहीये, लक्षात घ्या. परफेक्ट स्क्वेअर मेथड मध्ये ऑलवेज रिमेंबर, इन परफेक्ट स्क्वेअर मेथड किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जे काय तुम्ही त्याला म्हणताय, त्या मेथड मध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो आहे तो 1 असला पाहिजे. काय असला पाहिजे तो 1. मग तुम्ही काय करूयात, काय करणार इथं, सगळ्यांना आपण 2 ने डिवाइड करू. विल डिवाइड ईच अँड एव्हरी वन बाय 2. विल डिवाइड ईच अँड एव्हरी वन बाय 2. ठीक आहे. ह्याला 2 ने डिवाइड केलं, ह्याला 2 ने डिवाइड केलं, ह्याला 2 ने डिवाइड केलं, ह्याला 2 ने डिवाइड केलं. आपला क्वेश्चन काय झाला, एक्स स्क्वेअर प्लस एक्स बाय 2 प्लस 1 बाय 2 ग्रेटर दॅन 0. मान्य आहे सगळ्यांना? मान्य आहे का? सगळ्यांना मान्य आहे का? प्लीज बी क्विक. मान्य आहे का सगळ्यांना? नाव मला थर्ड टर्म फाइंड करायची. मी कशी काढणार आहे थर्ड टर्म, सांगा बघू मला. वाय शुड इट बी -1/2 पार्थ? -1/2 का असेल? आय एम जस्ट डिवाइडिंग बाय 2 ना, टू ऑल द टर्म्स. थर्ड टर्म कशी काढणार आहे तुम्ही, एक्सचा कोएफिशियंट घेणार. एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 1/2, बरोबर. त्याला 1/2 न मल्टिप्लाय करणार, म्हणजे परत इंटू 1/2 आणि त्याचा स्क्वेअर करणार. किती झालं सांगा बघू जरा मला. एक्सचा कोएफिशियंट घेतला, त्याला परत इंटू 1/2 केलं आणि मग त्याचा स्क्वेअर केलं. व्हॉट इज द आन्सर? 1/16, बरोबर. मग तुम्ही काय केलं इथं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स बाय 2 प्लस 1/16 प्लस 1/2 आहे तसा आणि -1/16. बाकी क्वेश्चन तसंच रिपीट केला, ग्रेटर दॅन 0. हे पहिले 3 टर्म्स कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे सांगा बघू मला, आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन किती होतं तेही सांगा बघू मला. टेल मी ऑल ऑफ यू, पहिले 3 टर्म्स कोणाचा स्क्वेअर आहे? शॉर्टकट सांगू का तुम्हाला कसं सांगायचं? हे बघा, हे एक्स स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, एक्सचा. 1/16 कोणाचा आहे, 1/4 चा. आणि 2 नंबरला जी साईन आहे ती कुठली आहे, प्लस. तर तो शॉर्टकट असा आहे. कसं काय केलं मी परत एकदा सांगतो बघा. इथं एक्स स्क्वेअर बघा, पहिली टर्म बघायची आणि शेवटची टर्म बघायची. पहिली टर्म बघा, एक्स स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, एक्सचा. 1/16 कोणाचा आहे, 1/4 चा. आणि सेकंडला साईन कुठली आहे, तर प्लस, तर इथं प्लस दिलं. तर एक्स प्लस 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर झालं. कळालं सगळ्यांना काय झालं ते, एक्स प्लस 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर. अँड हाऊ मच इज 1/2 मायनस 1/16, हे पण सांगा जरा मला. सेवन बाय 16 होईल का, किती होईल ते? आता परत तेच मागचं परत एकदा रिपीट. काय मागचं रिपीट होणार आहे मला सांगा. इकडं स्क्वेअर आहे, ऑलरेडी इकडं स्क्वेअर आहे. कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूसाठी स्क्वेअर जो काय असणार आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह असणार आहे. येस ऑर नो ऑल ऑफ यू? कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूसाठी स्क्वेअर जो काय असेल दॅट इज ऑलवेज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. एखाद्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूला अजून तुम्ही एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऍड करताय म्हणजे तो नेहमी काय असणार, पॉझिटिव्ह. मग ह्याचा आन्सर काय आला पाहिजे मला सांगा, व्हॉट शुड बी द आन्सर. त्यांनी पण म्हणतात की पॉझिटिव्ह केव्हा आहे, कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह, तर आपला आन्सर काय आला पाहिजे,
काय आन्सर आलं पाहिजे? एक तर ऑप्शन आहे ऑलवेज किंवा नेव्हर. काय ऑप्शन असलं पाहिजे? ऑलवेज का नेव्हर? ऑलवेज. लक्षात आलंय सगळ्यांना? There is a question 3x square plus 2x plus 2 less than 0. ऑप्शन आहेत ऑलवेज, नेव्हर, -1 to +1 and none of this. काही सॉल्व्हिंग न करता सुद्धा तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. आता तुम्ही आयडिया बघा कशी सांगणार आहे, काय सांग सांगा बघू. विच ऑप्शन? लक्ष देऊन बघा, मी लेस दॅन 0 म्हणलंय. क्वेश्चन मध्ये ग्रेटर दॅन 0 नाहीये. लक्ष देऊन सांगायचं मला, असंच उत्तर द्यायचं नाही सगळ्यांनी. इन द क्वेश्चन इट इज लेस दॅन 0, नॉट ग्रेटर दॅन 0. काय ऑप्शन येईल? ऑलवेज, नेव्हर, -1 to +1, नन ऑफ दिस. तुषार, चेक युअर आन्सर वन्स अगेन. काय आन्सर येणार आहे? See, Arya, the question is this quadratic, when is it less than 0? इथं लेस देन आहे, ग्रेटर देन नाहीये. सृष्टी करेक्ट आहे आन्सर. देवदत्त आन्सर करेक्ट आहे. समृद्धी करेक्ट. श्रेयस करेक्ट आहे. Arya, rethink on your answer. श्रेया करेक्ट आहे आन्सर. किंवा तुम्ही याला सॉल्व्ह पण करू शकता. मी तुम्हाला थर्ड टर्म मेथड, परफेक्ट स्क्वेअर मेथड आता शिकवले. तुम्ही अकॉर्डिंगली त्या पद्धतीने इथं सोडवू पण शकता. ठीक आहे. पहिला तर तुम्ही 3 ने डिवाइड करणार आणि ते करून बघा. समजलं सगळ्यांना? म्हणजे दरवेळेला तुम्हाला क्वाड्रॅटिक दिलंय आणि फॅक्टर्स पडतीलच असं काही नाहीये. हे लक्षात घ्या. एव्हरी टाइम क्वाड्रॅटिक दिलं आणि फॅक्टर्स पडले आणि स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 न सोडवलंय असं काही नसतं. मधनं असे पण क्वाड्रॅटिक येतात ज्यांचं एकतर आन्सर ऑलवेज किंवा नेव्हर असतं. म्हणजे ऑलवेज म्हणायचा याचा अर्थ -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, नेव्हर म्हणजे कुठली पण एक्स व्हॅल्यू होत नाही. त्याचा आयडिया तुम्हाला आलाय का सगळ्यांना? आणि ते तुम्हाला सोडवावं पण जास्त लागत नाही. आताचा पण जो क्वेश्चन तुम्हाला म्हणला होता 3x² + 2x + 1 किती दिलं होतं? 3x² + 2x + 2 दिलं होतं. लेस दॅन 0. जर तुम्ही हा क्वेश्चन तुम्ही लक्ष देऊन बघितला तर हा सुद्धा आहे ना कुणाचा ती स्क्वेअर प्लस कुठली तरी व्हॅल्यू असंच होणार. कुणाचा तरी स्क्वेअर
प्लस कुठली तरी व्हॅल्यू असंच होणार आहे. म्हणजे हा नेहमीच पॉझिटिव्ह असेल. पण प्रश्नात विचारले निगेटिव्ह, मग आपण ऑलवेज बरोबर गेलं पाहिजे का नेव्हर बरोबर गेलं पाहिजे? आता सांग बघू आर्या. लक्षात आलंय का सगळ्यांना? सच काइंड ऑफ क्वेश्चन्स. हॅज एव्हरीवन गॉट दिस? Each and every one of you. पर्युषा, लक्षात आलंय? फाईन देन. मी हा परत पॉइंट उद्या पण हे जे काही क्वेश्चन्स घेतो, म्हणजे तुम्हाला अजून हे पॉइंट परफेक्ट होऊन जाईल आणि मग अकॉर्डिंगली पुढच्या पण काही गोष्टी आपण डिस्कस करू. कारण हे सोडून अजून ह्याच्या पुढच्या लेवलचे क्वेश्चन्स पण आहेत. मी स्लोली तुम्हाला त्या पॉइंटला घेऊन जायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे? फाईन देन. आय विल सी यू टुमॉरो अगेन. अँड आपलं या टेस्टला फक्त इनइक्वेशन्स असेल बरं का. टेस्टला सिलेबस फक्त इनइक्वॅलिटी एकच असेल, तेवढंच आपल्याला परफेक्ट करायचं आहे. आणि कमिंग संडे जी आपली टेस्ट असेल, इट इज गोइंग टू बी बेस्ड ओनली ऑन इनइक्वॅलिटीज. व्हॉट इट ऑल ऑफ यू? नाही, रेशिओ प्रपोर्शन नाही मी टाकणार आहे. मी फक्त इनइक्वॅलिटीवरच देणार. कारण इनइक्वॅलिटी थोडा वास्ट टॉपिक आहे. तेवढा एकच आपण प्रिपेअर करू, फोकस करू. ठीक आहे? समजतंय का सगळ्यांना? फाईन. चलो, आय विल सी यू टुमॉरो इन द मॉर्निंग. बाय. टेक केअर.